आजच्या प्रचंड स्पर्धात्मक आणि डिजिटल युगात दैनिक चालवणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. अशा शब्दात ठाण्याचे ज्येष्ठ समाजसेवक नानजीबाई खिमजीबाई ठक्कर, अध्यक्ष NKT ग्रुप ठाणे यांनी पत्रकारितेच्या आव्हानात्मक प्रवासाचे वास्तव अधोरेखित केलं. आजही ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेचा दिवस वृत्तपत्र वाचल्याशिवाय सुरू होत नाही. कारण समाजातील वास्तव चित्र, जनतेचे प्रश्न, शासनाची जबाबदारी, लोकमत यांचा संगम फक्त दैनिकांच्या माध्यमातूनच होतो. सर्वसामान्यांचे प्रश्न लहान मोठी दैनिकेच पुढे नेतात आणि त्यामुळे पत्रकारिता आजही खरा समाजाचा आरसा आहे असं मत त्यांनी व्यक्त केले. ते दैनिक आरंभ पर्वच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील श्री गणेश गार्डन लॉन्स अँड बँक्वेट हॉल येथे आयोजित भव्य सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला ठाणे, पुणे, मुंबई, अहिल्यानगर आदी भागातून पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आरंभ पर्व शब्दांच्या प्रवासात उमजलेले समाजभान. दैनिक आरंभ पर्व हे गत 3 वर्षांपासून समाजातील विविध घडामोडींचे सत्य आणि तटस्थ चित्रण करणारे वृत्तपत्र म्हणून ओळखले जाते. समाजातील दुर्लक्षित घटकांना आवाज देणे, शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि कामगार यांच्या प्रश्नांना अग्रक्रम देणे, तसेच सामाजिक न्याय आणि पारदर्शक प्रशासन यासाठी आरंभ पर्वाने सातत्याने योगदान दिलं आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुधाकरराव जाधवर होते. व्यासपीठावर भूमाता ब्रिगेडच्या ज्वलंत नेत्या तृप्तीताई देसाई, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर संजय चोरडिया, सुप्रसिद्ध अभिनेता सुभाष यादव, अभिनेत्री आणि मॉडेल मयुरी नवटे, अभिनेत्री सराह मोतीवाल, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रसन्नदादा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. आज दैनिक आरंभ पर्वचा 3रा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले जे ठाण्याचे आहेत पण ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे ते असे आम्हाला वडिलांसारखे असलेले नानजीबाई ठक्कर, जाधवर इन्स्टिट्यूटचे सुधाकरजी जाधवर सर, प्रिया काकडे, विश्वासरावजी आरोटे, अभिनेते, उत्कृष्ट निवेदक, अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि आमचा भाऊ ओम यादव, प्रसन्नदादा जगताप, काकासाहेब चव्हाण, अनेक मान्यवर इथं आहेत. सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत कारण तुम्ही समोर असलेलेही सगळे मान्यवर आहात. सगळ्यात महत्त्वाचं या कार्यक्रमाला येण्याचं कारण या दैनिकाच्या संपादिका या महिला आहेत. सुरेखा मते, जेव्हा एखादी महिला संपादक असते आणि ती वर्तमानपत्र सुरू करते आणि आज 3रं वर्ष आहे की तुम्ही ते यशस्वीपणे चालवताय. आरंभ पर्व म्हणजे वंचित, शोषित, पीडितांचा आवाज, ज्यांची बऱ्याच ठिकाणी दखल घेतली जात नाही, तिथं जे कोणी दखल घेत असेल तर ते दैनिक आरंभ पर्व आहे. बऱ्याच अशा बातम्या असतात, मी बघत असते, कारण प्रतीक, लक्ष्मण दोघंही माझ्या संपर्कात असतात. प्रतीकची आज फॅमिली इथं आली आहे, त्यांच्या भाषणाला तुम्ही इथं नव्हतात. ते म्हटले आई म्हणत असते प्रतीक नेमकं काय करतो माहीत नाही कारण काही दिसत नाही. पण मला आपल्याला सांगायचं आहे की प्रतीकला मी अनेक वर्ष ओळखते. मगाशी प्रतीकने सांगितलं की मी फार लहान आहे पण सुरेखाताईंनी संधी दिली, पण तुम्ही छोटा पॅकेट बडा धमाका आहात. मी अनेक वर्षापासून तुमचं काम बघतीये आणि खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम तुम्ही इथं आयोजित केलाय. पहिला कार्यक्रम असल्यावर गोंधळ असतो, परंतु इतके मान्यवर एका व्यासपीठावर आणणं, इतके मान्यवर म्हणजे एखादं दैनिक वर्तमानपत्र दुसऱ्याही दैनिकांची, दुसऱ्याही पोर्टलची, दुसऱ्याही यूट्यूब चॅनलची दखल घेतं, त्यांनाही पुरस्कार देतं. मला वाटतं की हे फार मोठं उदाहरण इथं बघायला मिळतंय. कारण पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या पुढं जे कोणी काम करतं किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून जे काम करतं त्याचा सन्मान करायला फार मोठं मन लागतं आणि ते तुमच्याकडे आहे. तुम्ही आम्हाला या कार्यक्रमाला इथं बोलवलंत आणि मलाही सांगण्यात आलं की मलाही तो पुरस्कार, आरंभरत्न पुरस्कार आपण दिलाय. खरं तर आम्ही जे सामाजिक काम करतो त्या सामाजिक कामाची पावती ती असेल आणि फक्त तुम्ही दिलेली शाबासकी नाही तर अजून जबाबदारी चांगलं काम करण्याची या पुरस्काराच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला देत आहात.
या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या भागातून अनेक जण इथं आलेले आहेत, अनेक पुरस्कारार्थी आहेत ज्यांनी अनेक वर्ष इथं काम केलेलं असेल. कारण आपण बघतो की जेव्हा आपण एखाद्या विषयाची सुरुवात करतो, कोणी उद्योजक असेल, कोणी सामाजिक क्षेत्रातून असेल, कोणी राजकीय क्षेत्रातून असेल, इलेक्शन जवळ आलेत, अनेक जणांना इलेक्शन लढायचे असेल, तर कुठंतरी प्रयत्न फार करावे लागतात, अनेक अडचणी येत असतात पुढे जाताना. तर आपण बघतो की प्रत्येकाला नावं ठेवली जातात. त्यामुळे आपण कुठेही मागे हटायचं नसतं. त्यामुळे मी सगळ्यांनाच, ज्यांना ज्यांना इथं पुरस्कार मिळणार आहेत त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. नाम है बघा, आरम पारम, बहुत अच्छी बात है, भरपूर चांगली गोष्ट आहे. मराठी मीडियम पेपर चालवणं सोपा नाही आहे, खास ध्यान ठेवा. कारण पेपरसून मला संबंध आहे. आमचे ते पण महिला सुरेखा ताई भरपूर कमी जागावर आहे. पेपर चालवणं लई कठीण आहे, पण असं काही काही नाही आहे. मी अख्ख्या भारताभर फिरतो, विदेशमध्ये पण जात असतो, मात्र द्यायचाच काम करतो, घ्यायचं काम काय करत नाही. कोणी मला 50 कोटीची ऑफर केली तर मी घेत नाही कोणाचे. पण माझ्याकडे तुम्ही भरपूर लोक आले, पत्रकार लोक, म्हणून मला विनंती आहे, माझ्याकडे गिऱ्हाईक पाठवा. बायपासच्या, एन्जिओग्राफी का, मंदिरच्या, मस्जिदच्या, स्कूल का, धर्मशाळेच्या, कोणालाही पाठवा. परत पाठवणार नाही त्याची मी खात्री देतो. एक स्टेजवर मी पारममध्ये आलो, आमचे डॉक्टर विश्वासराव आहे, ते पण मराठी पेपर चालवत आहे, गावकरी. पेपर चालवणं कठीण आहे, भरपूर मी तुम्हाला सांगतो, पण अशक्य काही नाही आहे. आज आपल्याकडे भरपूर व्यासपीठवर पाहुणे आलेले आहे, आमच्या ॲक्टर आलात. हे भविष्यामध्ये अमिताभ बच्चनसारखं नाव कमवू शकते, एवढी शक्ती आहे या लोकांमध्ये आहे. माझे पण भरपूर विद्यार्थी डॉक्टर आहे, सी आहे, 3-3, 4-400. आज 1,60,000 विद्यार्थी आहे, त्याच्यामध्ये 90,000 मुली आहे. हे तृप्ती देसाई एवढी होती तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर कार्यक्रम केलेला आहे. आज माझी वय 85 आहे, पण तरी मी एक दिवस घरी बसत नाही. म्हणून भरपूर देवाने आपल्याला शक्ती दिली आहे. तुम्ही सर्व सदुपयोग करा. तुम्हाला सर्वांना पुरस्कार मिळाले आहे. हे पुरस्कार शाबासकीचे आहे, हे पुरस्कार धन्यवादचे आहे. हे देवाची तुमचे सर्वांवर कृपा आहे म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे. म्हणून खास द्यावा. माझी ऑफिसमध्ये तुम्ही आले 1000 पुरस्कार आहे. 4 वेळा राष्ट्रपती अवॉर्ड मिळालेला आहे. मी मागितलं नाही कधी, मी कधी ॲप्लिकेशन केलं नाही आणि करू पण नका. इथे पण तुम्हाला पुरस्कार जे मिळाले तुमचे नावाने मिळाले, तुम्ही कर्म केले आणि आपल्याबरोबर कर्म येणार आहे, खास ध्यान ठेवा. मात्र 1-2 गोष्ट मी सांगतो. महाराष्ट्राला नाही, भारताला पुढे आणायचं असला तर शिक्षण वाढवा. शिक्षण जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत भारत पुढे येऊ शकत नाही, महाराष्ट्र पण पुढे येऊन. त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती करा. कुठल्याही गावात व्यसन नसला पाहिजे. काल मी कुठे गेलो, तापोला, महाबळेश्वर 75 किलो लांब, आणि रस्ता बघितला तर गाडी आतमध्ये जाते. काय लोक राहते, मी तुम्हाला सांगतो, लोक सांगते महाराष्ट्राची भरपूर प्रगती झाली, भारताची प्रगती झाली. ते आमच्या ॲक्टरने भरपूर चांगली गोष्ट सांगली, थोडा मर्यादेत सांगितला. काय परिस्थिती आहे समाजाची, डोळ्यामध्ये पाणी येतो, शपथ सांगतो. त्यांचे घर पाहिलं तर आज पण महाराष्ट्र गावडीमध्ये चला माझ्याबरोबर, त्यांचे आज पण घर तोच आहे, पण 70 वर्षापूर्वी होतं तेच घर आहे. आमची प्रगती झाली ही गोष्ट खरी आहे, पुढाऱ्यांची प्रगती झाली ही गोष्ट खरी आहे, पण माणसांची प्रगती झाली नाही, गरिबांची प्रगती, आदिवासींची प्रगती काही झाली नाही. मी तुम्हाला सांगतो, मात्र नावाने झालं आहे. आणि हे पेपरवालामध्ये एवढी शक्ती आहे, तुम्हाला सांगतो. एक पेपरवाला हिरोमध्ये 0 बनवू शकतो आणि एक पेपर 0मध्ये हिरो बनवू शकतो. म्हणजे लहान पेपर की मोठा पेपर महत्त्व नाही, 2 ओळी आली की संपला, माणसाला खाली टाकून देते. पण पेपरवाल्यांची मर्यादा झाली आहे, कारण पेपरवाले पण आता 90%, लहान पेपरची गोष्ट सांगत नाही, 90% पेपरवाले विकाऊ झालेले, विकाऊ. खरी बातमी देत नाही, खोट्या बातम्या देते, पण त्याला देव माफ करणार नाही. आपण रात्र झोपतो, देव रात्री पण झोपत नाही, 24 तास आपला नाटक बघतो. तृप्तीताई काय करते, आमचे पेपर सुरेखाताई, प्रत्येक काय करतो, तुम्ही सर्व काय करते. पण तुम्हाला सर्वांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की तुम्हाला जे जबाबदारी देवाने दिली आहे ते देवाने अशी पार पाडा की आपण रडत जायचं नाही, हसतच जायच्या. खास ध्यान ठेवा. आपल्या परिवाराला सर्वला देवाची कायम कृपा राहावे, आमच्या सर्व व्यासपीठला कृपा राहावे अशी माझी देवाकडे प्रार्थना करून माझे सुद्धा विरम. कारण का मी 3 दिवसापासून बाहेर निघालेला आहे मुंबईवरून, अजून घरी पोचला नाही विश्वासराव डॉक्टरमुळे. आज मला सकाळी जायचा होता,
पण त्याला वेळ 10 मिनिट तुम्हाला यायचे आहे, तर बरंच वेळ घेत नाही, भरपूर टाईम झालेला आहे. सर्व पत्रकार ज्यांना सामाजिक कार्यकर्त्याला, आमचे ॲक्टर लोकांना ज्यांना सन्मान केला त्यांना सर्ववर देवाची कृपा, मात्र सात्विकता, नैतिकता, प्रामाणिकता पाळा आणि कुठलाही व्यसन नसला पाहिजे याची खबर. म्हणून मी सांगतो, घर मंदिरसारखा, घराची स्त्री लक्ष्मी आहे. हे बघा, आम्हाला सुरेखाताई लक्ष्मी का रूप आहे. आई वडील देवापासून मोठे आहे. मंदिरात जर आपल्याला पिढ्या पिता येत नाही, मग घरात कशी पिता आहे तुम्हाला सांगा बघू. म्हणून कुठलाही व्यसन नसला पाहिजे याची खबरदारी घ्या. परत सर्व पेपर आमच्या वर्तमान पेपर आरंभ 3 वर्ष नाही, मी तर सांगतो 100 वर्ष सजा पुन्हा येत राहील. मी पण अजून 15-20 वर्ष, मला काय काळजी नाही आहे. मला 100% खात्री आहे. कर्मामुळे आहे, कर्म वाईट कर्म केले तर लवकर कापून टाकते आणि चांगले कर्म केले तर मुदत वाढून टाकते. बरं, धन्यवाद. जय भगवान. जय. माझ्याबरोबर आमचे वंदरावरून खास मंडलेश्वर आले आहे, त्यांना पण धन्यवाद देतो. राजेंद्र आले, भरपूर लोक आले माझ्याबरोबर, त्यांना सर्व 2 मुली पण आली आहे मला भेटायसाठी. त्या शिवाजीनगर राहते, इथे आली आहे, म्हणून त्यांना धन्यवाद. आपण सर्वांना वंदन करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय भगवान. जय भगवान. जय भगवान. आल्यापासून खजिना निघतोय. जे समोर येतील, हे गे बेटा, तुझं चांगलंच होणार, तुझं भलंच होणार, भलंच होणार, असे नानजीबाई ठक्कर. गोड स्वभाव आहे. अरे खरंच टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. खिशातला आपण 1 रुपया कुणाला आजकाल काढून देत नाही काम असल्याशिवाय. ते काय त्यांचा खिसा केवढा मोठा आहे काय माहिती. जाताना मी भेटणार आहे, राहिलेला खिसा माझ्या गाडीत होता सर. रुपेश घुले पाटील, त्याचबरोबर बापूसाहेब पोकळे पाटील, दत्ताभाऊ कोल्हे, नागेजी चव्हाण, प्रिया काकडे आणि प्रतीक असेल, बाळासाहेब साबळे, त्याचबरोबर डॉक्टर विश्वास आरोटे, प्रदेश सरचिटणीस पत्रकार संघाचे, आणि ज्यांच्या कानाच्या पडद्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय असे सगळ्यांचा नामोल्लेख शक्य नाही. त्यामुळे तुम्ही वर बसलेले, खाली बसलेले सगळेच तितकेच महत्वाचे मान्यवर आहेत. तुमच्या स्वतःसाठी ज्यांना पुरस्कार मिळाला आणि मिळणार आहे अशा सगळ्या स्वतःसाठी एकदा हात वर करून जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण तुमचं कौतुक होणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. मी जास्त काही बोलणार नाही, कारण सिरियलमध्ये जर जाहिराती आल्या तर आपल्याला वाटतं की कधी जाहिरात संपल आणि पुढची सासू सुनेची भांडणं कधी बघायला मिळतील. तर अभिनय क्षेत्रात काम करत असताना अनेक पुरस्कार, त्यातले 10-12 तर तृप्तीताईंच्या हस्तेच मिळाले. तर आज मी तुम्हाला त्यामुळे दिला माझ्या हस्ते. जरा भावाला पण थोडा अधिकार आणि गर्व पाहिजे. तर जास्त काही बोलत नाही. खूप चांगलं काम करते आरंभ पर्व, आणि एवढे दिग्गज असताना त्यांचं मार्गदर्शन होणं महत्वाचं आहे. मी काय छोटा त्यांच्यासमोर एकदा ज्युनियर आहे. परंतु युगंधरचा उल्लेख झाला तर पुढच्या वर्षी सुरुवातीला युगंधर हा माझा चित्रपट येतोय. बिग बॉस बघता किंवा बघितलंय हो की नाही? अरे बोला की भूक लागली का? कार्यक्रम संपल्यावर हॉटेलला जेवायला घेऊन जाऊ का? कोणाकोणाला यायचंय? मी घेऊन जातो हॉटेलला, इथेच पलीकडे. कोणाला यायचंय? हात वर. अरे करा की, लाजताय काय? ठीक आहे, घेऊन मी जातो, बिलं तुमची तुम्ही भरा. काय आणि जेवायची व्यवस्था पण केलेली आहे. ओके, तर इतके मान्यवर असताना, अरे हा युगंधरचं बोलणं या ठिकाणी नामोल्लेखित झाला. तर बिग बॉस मधली मीरा जगन्नाथ हिरोईन आहे, साऊथचा कबीर सिंग विलन आहे, आणि हिरो तुमच्या समोर माईकवर बोलतोय. तर हा चित्रपट येतोय, शूटिंग पूर्ण झालंय. पोस्ट प्रोडक्शन, चित्रपटाला जरा वेळ लागतो. सिरियलचं काय ताई, आज शूटिंग झालं की 2 दिवसाने टीव्हीवर झळकतो. तर बऱ्याच गुड न्यूज आहेत. जे इंस्टाग्रामवर असतील त्यांनी नक्की ऍक्टर ओम यादव माझ्याशी नक्की जॉईन व्हा. अनेक कॉमेडी व्हिडिओज तुमच्या रोजच्या कामातून, स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला ते उपयोगी पडतील. अनेक पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत, तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. वातावरण प्रचंड बाहेरचं, मग ते सगळ्या क्षेत्रातलं असेल दादा आणि काका, मग ते राजकीय क्षेत्रातलं असेल, शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी सगळं नुकसान सुरू आहे. ज्यांना शक्य आहे आमच्या परीने. राज्यात ज्या नगरीचं नाव घेतलं जातं त्या पुणे शहरात आमचे परममित्र माननीय प्रतीकजी गंगणे यांच्या माध्यमातून दैनिक आरंभ पर्व गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले थोर समाजसेवक, ज्यांची संपूर्ण हिंदुस्थानात ओळख आहे, ज्यांनी 70 ते 80 हजार मंदिरं आपल्या दातृत्वातून, कर्तृत्वातून सर्वांना दिली, आणि 365 दिवस ज्यांचं 24 तास जशी डॉक्टरांची सेवा असते तशी नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ठाणावाला सर्वांसाठी दार खुलं असतं. ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि या परिवाराकडून त्यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर आमच्या भगिनी तृप्तीताई देसाई, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांचं खरं आकर्षण ठरलं
आणि ज्यांना आत्ताच माझ्यासमोर दानशूर आणि समाजसेवक नानजीभाईंनी सांगितलं तुम अमिताभ बच्चन बन जाओगे असे सिने अभिनेते, त्याचबरोबर सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत आणि आपण सर्व पुरस्कार प्राप्त ज्ञानाचे तुषार उडवणारे सर्व माझे पत्रकार बांधव. मगाशी ताईंनी अतिशय सुंदर सांगितलं, पुरस्कार देणारे पुरस्कार घेणारे याची देखील चर्चा होते. मात्र या ठिकाणी असं व्यासपीठ उपलब्ध केलं प्रतीकजी गंगणे आणि आमच्या सर्व परिवारानं, का तो दैनिक पुढारीचा आहे, तो कोणत्या यूट्यूबचा आहे, तो कोणत्या याचा असो, मात्र त्याचा सन्मान करणं हे आमचं परम कर्तव्य समजून त्यांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हास या ठिकाणी प्राप्त झालं. मगाशी या ठिकाणी आल्यानंतर आमच्या इंदापूरचे ज्येष्ठ पत्रकार त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला. ते दैनिक पुढारीचे, मात्र दैनिक आरंभ पर्व त्यांना समाज जीवन गौरव पुरस्कार देतोय ही तेवढी महत्वाची बाब आहे. कारण हे कोण करू शकतं ज्याच्याकडे दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व हे 3 सुरेख संगम असतात. मग ते दैनिक कोणतंही असो. मगाशी प्रतीकजींनी सांगितलं आमचा 3रा वर्धापन दिन आहे, पहिला कार्यक्रम आहे, असं काही नसतं. मी तुमच्या समोर उभा आहे, मी प्रतीकजी आणि आमचं कायम वारंवार होत असतं, माझं गावकरीचं काम ते सगळं बघत असतात. पण रागावल्यानंतर पुन्हा जर बोललो तर मायाने घ्यावं. त्यांनी सांगितलं माझा परिवार मी काय करतो हे बघण्यासाठी या ठिकाणी यावं. खरं तर ज्या आईने आणि ज्या वडिलांनी त्यांना जन्म दिला त्या माय माऊलीला प्रथम दंडवत करतो. कारण मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना मॅडम आमची राज्य पत्रकार संघटना आहे, आमची गोवा, दिल्ली, बेळगाव, गुजरात, छत्तीसगाव, ओडिशा ऑल इंडिया जर्नलिस्ट आहे. मी 27,000 पत्रकारांचं नेतृत्व करत असताना आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून कुणाचं लिखाणातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही असे आम्ही पत्रकारिता करणारे पत्रकार आहोत. अगोदर सांगितलं सिने अभिनेते यांनी सांगितलं का ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूरग्रस्त भागाला काहीतरी द्या. तुम्हाला मी खरं सांगतो या कार्यक्रमाला येता येता आम्ही 4 दिवस मराठवाड्यामध्ये आम्ही 4 ते 5 ट्रक साहित्य किराणा नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला आम्ही 1,000चं किराणा साहित्य होतं, दप्तर होतं आणि हे साहित्य आम्ही त्या 5ही जिल्ह्यांमध्ये वितरण केलं. या कार्यक्रमासाठी आलो. मी नेहमी सांगत असतो कोरोनामध्ये पत्रकारांचा बळी गेला, मग तो कोणत्या संघटनेचा आहे यापेक्षा आम्ही 240 पत्रकारांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचं काम आम्ही राज्य पत्रकार संघाने केलं. 365 दिवस पैकी 265 दिवस आम्ही असे पत्रकार आहोत का आम्ही देण्याचं काम करणारे आहोत. आम्ही देत असतो. 1 रुपया जर कमवला तर 25 पैसे दान धर्म करणं ही आमची संस्कृती आहे. आणि म्हणून आज या दैनिक आरंभ पर्वामध्ये ज्यांचा सन्मान झाला असेल तो सन्मान किती महत्वाचा आहे. म्हणून मी सर्व पत्रकार बांधवांना, ताई मी पत्रकार बांधवांना नेहमी सांगत असतो, जसे राजकारणी सांगतात 80% समाजकारण 20% राजकारण, मी सांगत असतो 80% आपल्याला समाजकारण करायचंय. त्यापेक्षा आपण 20% पत्रकारिता करू. कारण आपण पत्रकार आहोत, आपल्या शब्दाला कोणी नाही म्हणत नाहीत. गेल्या 25 वर्षापासून मी एका दैनिकाचा वितरक, आज त्या दैनिकाचा मालक झालो. कारण माझा इतिहास आणि प्रतीकजी गंगणेंचा इतिहास हा जर बघितला तर सर्वसामान्य शेतकऱ्याचे सुपुत्र प्रतीकजी गंगणे यांचे वडील सामनामध्ये काम करतायत. त्यांनी मला सांगितलं आज मी ज्या दैनिकात काम करतोय ते दैनिक मी विकत घेतलं आणि विकत घेता घेता असा संसार उभा केला. कारण ज्या वेळेस आम्ही काम करत असतो त्यावेळेस आपण या समाजाचं देणं लागतो आणि ही देणं लागण्याचं काम आमचे पत्रकार बांधव करत असतात. राज्यात असेल आज परिस्थिती असेल त्या ठिकाणी काम करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं. म्हणून मी नेहमी पत्रकारांना सांगेन आपण पत्रकार आहोत, यापेक्षा आपल्या पत्रकारितेतून चांगलं लिखाण झालं तर हा समाज डोक्यावर घेत असतो. म्हणून आपण आपल्या लिखाणातून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही अशी पत्रकारिता आपण करायची नाही आणि आम्ही ती करत नाही. आणि म्हणून आम्ही सर्व असे यशस्वी उपक्रम घेत असतो. या ठिकाणी आमचे दैनिक आरंभ पर्वमध्ये जे आमचे पत्रकार बांधव आजारी होते त्यांना जी आर्थिक मदत मी जी कबूल केलेली होती ती मी उद्या तुम्हाला RTGS द्वारे यांना आम्ही देऊ. कारण आम्ही देखील पत्रकारांच्या सुखदुःखात जात असतो आणि गेलं पाहिजे. आज आमचं इथं जर तुम्ही गेले तर कर्वे रोडला आमच्या राज्य पत्रकार संघाचं कार्यालय आहे. मी नेहमी म्हणत असतो आपला मित्र जर संपवायचा असेल पत्रकारितेमध्ये तर त्याला एक वर्तमानपत्र काढायला लावायचं आणि त्याला एक स्कॉर्पिओ घ्यायला लावायची.
तो जर नाही भीक मागत बसला तर काय. पण अशा घटना घडत असतात आणि आमचे पत्रकार बांधव नेहमी चांगल्या घटनांना काम करण्याचं काम देत आहेत. म्हणून दैनिक आरंभ पर्वाच्या या वर्धापन दिनाला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. आणि नानजीबाई खेमजीबाई ठक्कर NKT ग्रुपकडून आपल्या समूहाला देखील योग्य वेळी योग्य ते सहकार्य नक्की मिळेल असे मी त्यांना शब्द देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे AKLgavkari@gmail.com.